नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक सामायिक रेषीय समीकरण याचे 3-4 प्रकारचे एक्झाम्पल सोडवले होते। आज आपण सराव संच 1.1 मधील असे दोन्ही तीन प्रकारचे समीकरण सोडून बघत आहोत। त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 3a + 5b = 26, दुसरं a + 5b = 22। आता या प्रकारच्या समीकरण कसं सोडवायचं ते आपण बघूया। आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी झालेले आहे हे, तरी देखील परत एकदा बघूया। 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22। आता यामध्ये तुम्हाला लगेच कळेल इथं b या bचा आणि bचा सहगुणक सारखा आहे। समीकरण 1 मधून 2 वजा करून जर हे समान नसतील तर आपल्याला दोन्हीपैकी एक चलाचा लोप करण्यासाठी दोन्ही चलाच्या म्हणजे a आणि a च्या चलानं सगळ्या सहगुणकानं दोन्ही समीकरणाला गुणायचं आणि ते समीकरण करून एका चलाचा लोप करून त्या चलाची किंमत दुसऱ्या समीकरणात टाकून दुसऱ्या चलाचं उकल काढायची। पण या ठिकाणी सहगुणक सारखे, मग आपल्याला चिन्ह बदलायचं असेल तर मग वजाबाकी करावं लागेल। म्हणून समीकरण 1 मधून 2 वजा करून, मग 1 मधून 2 वजा करणं असल्यामुळं समीकरण 2ची चिन्ह बदलतील। जिथं अधिक असेल तिथं उणे होईल, जिथं उणे असेल तिथं अधिक होईल। या तिन्ही ठिकाणी अधिक आहे म्हणून उणे झालं। 3a मधून याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 गेला, खरं राहिले 2a अधिक 5b उणे 5b कटले, 26 मधून 22 गेला, खरं राहिले 4। a बरोबर 4/2, बेक बे बेदोनी 4, a बरोबर किती आलं 2। यानंतर a बरोबर 2 ही चलाची किंमत या दोन्हीपैकी कोणत्याही एका समीकरणात टाकू। म्हणजे सोपं समीकरण आहे त्यामध्ये आपण टाकू पाहू। म्हणून a बरोबर 2 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू। आता समीकरण 2 काय पहा, a + 5b = 22। म्हणजे ज्या ठिकाणी a आहे तिथं किंमत ठेवायची आपल्याला 2 + 5b = 22। अधिकचे 2 तिकडे जाताना उणेचे 2 होईल, मग 5b = 22 - 2 = 20। म्हणून b बरोबर 5 गुणिले इकडे जाताना भागिले 5 × 5 = 5 × 4 = 20। b बरोबर किती आलं 4। म्हणून तुमची उकल येते, सर्वप्रथम a ची लिहायची 2 आणि b ची 4। हे झालं सराव संच 1.1 मधील पहिलं एक्झाम्पल, जे अतिशय सोपं आहे। आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया। x + 7y = 10, 3x - 2y = 7। मग आता यामध्ये पाहायचं आहे की सगळ्या दोन्ही चलातील सहगुणक सगळे वेगवेगळे, मग या ठिकाणचं एक्झाम्पल कसं सोडवायचं। मग x + 7y = 10 समीकरण 1, 3x - 2y = 7 समीकरण नंबर 2। आता यामध्ये काय करायचं आपण, एक्सच्या सहगुणकानं म्हणजे समीकरण 1 मधील चा सहगुण एक्सचा सहगुण 1 यानं समीकरण 2 ला गुणायचं आणि समीकरण 1 ला समीकरण 2 मधील एक्सचा सहगुणक 3 न गुणायचं। जसं तुम्ही वायचंही करू शकता, पण आपण एक्सचं करू। मग इथं लिहायचं आहे समीकरण नंबर 1 ला 3 ने व 2 ला 1 ने गुणून, मग पहा समीकरण 1 ला 3 न गुणायचं, 3x + 21y = 3 × 10 = 30। हे झालं समीकरण 3। आता 1 न गुणायचं आहे समीकरण 2 ला, 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर संख्या तेवढीच येते। हे झालं समीकरण 4। आता या ठिकाणी 3 मधून 4 वजा करायचे, समीकरण 3 - 4। पहा मग 3 मधून 4 वजा करायचे असल्यामुळं 4चे चिन्ह बदलते, जिथं अधिक असेल तिथं उणे, जिथं उणे असेल तिथं अधिक, उणे अधिक उणे, अधिक 3x उणे 3x काटला, 21 + 2y = 23y, 30 मधून 7 गेले, खरं राहिले 23। y बरोबर
हे 23 गुणिले इकडे येताना भागिले 23 23 y बरोबर किती आलं 1. मग y बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 का x अधिक 7y बरोबर 10 हे समीकरण झालं 1. आता ज्या ठिकाणी y आहे तिथं किंमत किती ठेवायची आपण 1. म्हणजे x अधिक 7 गुणिला 1 बरोबर 10. म्हणून x बरोबर 7 1 7 बरोबर 10. अधिकचे 7 तिकडे जाताना उणेचे 7 10 मधून 7 गेले खरं राहिले 3. मग तुमची उकल येते. उकल लिहिताना प्रथम x ची किंमत 3 नंतर y ची किंमत 1. या सराव संच 1.1 मध्ये आता दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल आपण पाहिलेले. अशा प्रकारच्या एक्झाम्पलची थोडीशी प्रॅक्टिस करा तुम्ही, जेणेकरून अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवण्यात सोपं जाईल. परत एकदा सांगतो, या ठिकाणी दोन्ही समीकरणामध्ये बीचा सहगुणक सारखा आहे म्हणून काय केलं आपण त्यांची वजाबाकी केली. त्याच्यातून एका चलाची किंमत मिळाली. त्या चलाची किंमत जे सोपं समीकरण आहे त्याच्यात टाकले. त्याच्यावरून दुसऱ्या चलाची किंमत मिळाली. ही उकल काढली. दुसऱ्या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये पाहतो की याच्यात सारखं काहीच नाही आहे, सगळं वेगवेगळे. म्हणून एक्स किंवा वायच्या चलाच्या सहगुणकांना एकमेकांना गुणायचं. आपण एक्सच्या सहगुण हे गुणलंय म्हणजे समीकरण 1 ला 3 ने गुणलं व समीकरण 2 ला 1 ने गुणलं एक्सच्या सहगुणकानं. मग इथं लिहिलंय समीकरण नंबर 1 ला 3 ने व 2 ला 1 ने गुणून मग आपलं समीकरण आलं 3x अधिक 21y बरोबर 30. 3x वजा 2y बरोबर 7. हे झाले समीकरण 4. आता 3 मधून 4 वजा केले. ज्याच्यामधून जे समीकरण वजा करतोय त्याचं चिन्ह बदलणार. जिथं अधिक असेल तिथं उणे, जिथं उणे असेल तिथं अधिक. अधिक 3x उणे 3x कटले. 21 मधून 2 गेले 23y. 30 मधून 7 गेले 23. 23 गुणिले इकडे त्यांना भाग गेले 23 23 कटले 1 आला. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून जे सोपं समीकरण आहे त्याच्यामध्ये किंमत ठेवायची. x अधिक 7y बरोबर ज्या ठिकाणी y तिथं किंमत 1 7 1 7. x अधिक 7 बरोबर 10. अधिकचे 7 इकडे तर उणेचे 7. x बरोबर 3. उकल प्रथम x ची लिहायची 3 नंतर 1 ची. अशा प्रकारच्या एक्झाम्पलची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर समीकरण अतिशय सोपं जातं. या ठिकाणी आपण थांबतोय. नमस्कार.